नमस्कार नमस्कार नमस्कार. मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे खुपते तिथे गुप्ते. नमस्कार, वेलकम. खुपते तिथे गुप्तेच्या आजच्या स्पेशल रविवारी तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे अशी व्यक्ती जी दिसते नाजूक पण आहे डेंजर. लहानपणीच्या तिच्या मारहाणीला घाबरून शाळेतली मुलं तिला घाबरून लपून बसायची. तिला नाचताना पाहून लोक घायाळ होतात, पण धक्का लागला म्हणून तिने बाईकवाल्याला भर रस्त्यात तुडवलंय आणि घायाळ केलंय. ती हरली की कॅरम फोडू शकते, पत्ते फाडू शकते. आणि आज मी तिला काही खोचक प्रश्न विचारायला निघालोय. विश मी ऑल द बेस्ट. तुमच्या शुभेच्छा सोबत आहेतच. स्वागत करूया सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना, आपली आवडती चंद्रमुखी अर्थात अमृता खानविलकर. सो झी मराठीवर तुझं स्वागत. पण तुला मागच्या आणि आत्ताच्या जे पर्व आहे त्यामधला सगळ्यात मोठा फरक बघितला? हो, एकतर ही खुर्ची ही एक वेगळीच नटी आहे आणि ती म्हणजे सगळा जो काही माहोल आहे तो हेरावून नेते असं म्हणायला अजिबात हरकत नाही. सो आर यू रेडी फॉर दिस? अगदी अगदी. मग तू ह्या आता सिंहासनावरती, काटेरी सिंहासनावरती तू स्थानापन्न होऊ तर शकते. कसं असतं की आपण आर्टिस्ट जेव्हा स्टेजवरती जातो तेव्हा स्टेजला नमस्कार करतो, तसं मी एक नमस्कार करते खुर्चीला. शाबास. बाबा सगळं काही फोडू नकोस. थँक्यू. सो अमृता, ऍक्च्युली तुझी ओळख करून देताना सगळेच निवेदक आणि अनाउन्सर्स असतील ती ही अप्सरा आणि ही अजय मदनिका आणि ही मेनका कोणी जणू निघाली अशी सगळी करून देत असणार ओळख. मीच आपला तो जरा म्हटलं काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी अशी तुझी डायनॅमिक अशी ओळख केली. पण हे काय किस्सा काय आहे? असं झालं होतं, टिळक रोडला हा किस्सा घडला होता आणि कुठून तरी आम्ही येत होतो आणि मी शाळेच्या कपड्यांमध्ये होते. बॅग होती माझी प्लास्टिकची बॉटल अशी इथे होती. 6वी 7वीत वगैरे असेल मी. आणि एक मारुती सुझुकीवाला असा काहीतरी आडवा गेला. आता आमचे पप्पा तसे 5'2" वगैरे हाईटचे, पण त्यांना असं फार वाटे की मी म्हणजे कोणाला तरी धरू शकतो आणि मारू शकतो वगैरे. तर ते काय रे वगैरे असं एक आणि एक जनरल पुणेकर शिवीगाळ झाला तिकडे. आणि थांबला ना तो पुढे जाऊन आणि त्या मारुतीमधनं खऱ्या अर्थाने 6 फुटी माणूस उतरला. माझं मी आणि पप्पा मी दोघेही पटले आणि आमचं असं झालं की आता. आणि त्यांनी येऊन काय रे काय बोलला आणि पप्पांना नुसतं असं उचललं. मग झालं, मी त्या माणसाच्या मागून जाऊन त्या माणसाच्या अंगावर उडी घेतली. माझ्या हातातली जी प्लॅस्टिकची वॉटर बॉटल होती ती त्याच्या डोक्यावर आपटत होते आणि मी रडत होते. म्हणजे मला असं वाटलं की काय माहिती माझ्या पप्पांना तो काय करणार आहे वगैरे. तर आता तिथेच टिळक रोडला असल्यामुळे खूप लोक आमची जमा झाली आणि मग अरे जाऊ दे. पण मी जवळपास 1 तास असं धुमसणं म्हणतात ना असं जनरल असे खूप किस्से आहेत. मी काही कोणाचं ऐकून नाही घेतलं कधीच. तू हसून बघितलंस की प्रत्येक माणसाला आपण मदनाचा पुतळा आहोत असं वाटतं, किंवा एखादा पुतळा असेल तर त्याला देखील आपण मदन आहोत असं वाटेल. पण हाय रे देवा, तू म्हणे एकदा मदन म्हणजे नक्की कोण असं विचारलं होतं तुला? मदन प्रसाद ओक. काय हे काय? चंद्रमुखीचं स्क्रिप्ट रिडिंग सुरू होतं आणि ओके तर आणि आम्ही आपलं असंच वाचत होतो. तर त्याच्यात एक डायलॉग होता, जणू काय मदनाचा पुतळा असं एक काहीतरी डायलॉग होता. स्क्रिप्ट वाचताना एकतर प्रसाद समोर, ठीक आहे. तर मी आपलं विचारलं, अच्छा मी एक विचारू का? तर ही वॉज लाईक हां विचार ना.
हे मदनाचा पुतळा म्हणजे? आणि त्यांनी तो एक पॉज घेतला. अच्छा, तो अप्रतिम नट असल्यामुळे त्यांनी ते सगळं जे काही हसू वगैरे होतं ते गिळलं त्याने. तर तो म्हणाला, इट्स लाईक अ ग्रीक गॉड अमृता, इट्स लाईक अ ग्रीक गॉड. सो माझं असं आपोआप निघालं, ओ दॅट्स मदन. तो म्हणाला, पॅकअप करूयात आज पॅकअप करूयात आज आपण घरी जाऊयात. सो मला तेव्हा कळलं नाही. आणि मग जसं जसं आमचं एक रीडिंग वगैरे जरा रंगात यायला लागलं आणि आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो. मग त्यांनी माझं नाव ओ दॅट्स अमू असं सेव्ह केलंय त्यांनी. मी त्याला फोन केला की ओ दॅट्स अमू, येस हॅलो असं. आणि मग मला असं खूप तो खेचतो. सो असे खूप किस्से आहेत, म्हणजे स्क्रिप्टवरनं तर खूप आहेत. की आज ज्या अमृता खानविलकरची सही घेण्यासाठी लोक मरतात, ती स्वतःच्या वडिलांची प्रगती पुस्तकावर सही करायची. खरं आहे? प्रचंड खरं आहे हे. हो, वात्रट होते ना मी, खूप वात्रट होते. मला अजिबात अभ्यासात इंटरेस्ट नसायचा. सो मला खूप रिमार्क्स मिळायचे. ही खूप बोलते, हिचं लक्ष नसतं, ही खिडकीच्या बाहेर बघते. सो एकदा दोनदा मी असे रिमार्क्ससाठी पप्पांकडे गेले होते. आता पप्पा आमचे तेव्हा ना खूप स्ट्रिक्ट होते बाबा. आज मला कळतं की ते का स्ट्रिक्ट होते, कारण माझ्यासारखी मुलगी माझीच असेल ना तर मी तर म्हणजे बदडवून काढेन तिला. बट मग 3-4 सह्या घेतल्यानंतर मग एक जरा एम्बॅरेसमेंट व्हायला लागली मला. म्हटलं आता काय करायचं, काय आपलं ड्रॉइंग खूपच उत्तम आहे अमृता, करून बघूया एकदा वडिलांची साईन. आणि आपण रफ पेपरवर नाही केली, आपण डायरेक्ट रिमार्क वरती केली. सो आय वॉज लाईक, अरे जमली की. किती मिळालेत? 18 रिमार्क्स आहेत. खट 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 खट. मग टीचरनी मला सांगितलं की एक काम कर, जरा आई वडिलांना बोलवच तू जरा. सो एकदा मग आई वडील आले मग PTA ला. अहो तुम्ही सतत काय रिमार्क्स वरती सह्या देता, काही बोलत नाही, 18 रिमार्क्स आहेत तुमच्या मुलीचे. नाही 3-4च आहेत. हे काय? पप्पा म्हणाले, ही कोणाची सही आहे? आणि हुबेहूब माझ्यासारखी आहे, ही कोणाची सही आहे? मग ते म्हणाले की हे तुम्ही नाही केले. नाही. कट टू पप्पा आले, ओंडवं उभं केलं, रात्रभर पुस्तक ठेवून, असं सगळं खूप. आणि आता वेळ झालेली आहे अमृता, ती म्हणजे तुझ्यासाठी आलेल्या बाईट्सची. आम्ही आमच्या सगळ्या जासूस टीमनी तुझ्यासाठी काय काय बाईट्स तुझ्या निकटवर्तीयांकडनं मागवलेले आहेत. बघूया, आर यू रेडी? येस येस. हिअर वी गो. अरे बापरे. आय शाबास. अवधूत, मला असं वाटतं की तू दिग्दर्शक हो हे तुला सांगण्यासाठी किंवा तुला प्रोत्साहन देण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यात माझंही नाव आहे. तू विसरला असशील तर शशांक सोळंकीच्या घरी आपण एका पार्टीत तेव्हा मी तुला असं म्हणालो होतो की तुझा विषय ना अवधूत, तर तूच डिरेक्ट कर ना. बघ, तुला आठवत असेल तर. आणि असं असताना सुद्धा तू एवढे पिक्चर्स केलेस, पण एकदाही मला तू चांगला रोल दिला नाहीस. हे तुझं वागणं मला खूपच खुपतं अवधूत. अरे प्रसाद, कुपडे हिच सांगायचं. सॉरी अमृताबद्दल बोलायचं ना. सॉरी यार, मी तेवढा चान्स मारून घेतला. एनिवे, हा, अमृताबद्दल काय खुपतं. नको प्रसाद. अमृताचा स्वतःचा फॅशन सेन्स खूप उत्तम आहे, पण ती दुसऱ्यावर लादते लादते म्हणण्यापेक्षा समोरच्या माणसाने जर घाणेरडे कपडे घातले असतील, चांगले कपडे घातले नसतील, तर ती इतका घाणेरडा लुक देते त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत. इतकी घाणेरडी तोंड करते की समोरच्या माणसाचा कॉन्फिडन्स जाऊ शकतो. आणि मला स्वतःला कपड्यांबद्दल असं फार काही इंटरेस्ट नसतो, म्हणजे मी कुठलीही पॅन्ट, कुठलाही शर्ट, टी शर्ट काही घालतो. पण या अमृताच्या लुकमुळे मी तिला जेव्हा भेटतो तेव्हा मी चांगले कपडे घालायला लागलो. अर्थात हा मला म्हणजे माझ्या फायद्याच ठरलं, काय सांगू तुला. पण तो जो लुक देतेस तू, डेंजरस असतो. कॉन्फिडन्स जाऊ शकतो एखाद्या माणसाला. प्रसाद ओक बोलतोय अरे. आय लव्ह यू. जोक सपाट काहीतरी सांगायचं म्हणून मी सांगितलं, पण खरंच तसं अमृतामध्ये खुपण्यासारखं काही नाही. फार गुणी मुलगी आहे, फार गोड मुलगी आहे. इतका गोड चेहरा दिलाय, इतकं सुंदर रूप दिलंय. फक्त ते सतत नाक फुगून आणि आठ्या घालून कपाळाला जे असायचीच पूर्वी,
त्याच्यात बराच फरक पडलाय चंद्रमुखी नंतर. सो कायम हसरी राहा, कायम प्रसन्न राहा. तशीच तू खूप सुंदर दिसतेस. विश यू ऑल द बेस्ट. तुझ्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होत आणि यावर्षी लवकरात लवकर आपण नवा चित्रपट अनाऊन्स करू. बाय. अरे यार, तुम्ही हसवून रडवणार आहात मला लिटरली. बाप रे. अरे पण त्यांनी मी बरोबर खुर्चीत आली आहे ना. हो ना. त्यांनी कसं केलं बघितलं ना. पण त्यांनी असं नाक बीक फुगून दाखवलं. कसं करतेस दाखव. आपण रिहर्सल करूयात प्रसाद. अरे कारण आता तो काय करतो, 3/4 डेनिम घालून येतो. मग त्याच्यावरती एक असा स्लीवलेस टी शर्ट घालणार तो, सँडो टाईप्स. आणि मग त्याच्या खाली शूज. आणि माझा स्वतः प्रसाद तू असाच येणार आहेस का. नाही नॉर्मली सुद्धा यार. काय आपण एका अशा इंडस्ट्रीमध्ये आहोत जिकडे वी आर पेड टू लुक गुड, जिकडे लोक आपल्या म्हणजे दे लुक अप टू अस. पण त्याच्या चांगल्यासाठीच झालंय. मी खरंच सांगते. प्रसादने आम्हाला अजून एक गोष्ट सांगितली आहे. तुझ्याकडे ज्या कला आहेत, म्हणजे माणसाकडे काय असतं, चित्रकला, गायन कला, हस्तकला. तर त्या हस्तकलेमध्ये म्हणे तुला अतिशय छान अशा फुलांच्या माळा बनवता येतात. बघायचे तुम्हाला. इनी बनवली. दाखवतो. फोटो आलेला आहे. फोटो दाखवा. आय शाबास. हे काय आहे, याला काय म्हणतात त्यांनी. अरे माझे सीन चालू आहे आणि तो हार खाली होता. आणि मी आपलं असं फिलिंग्सनी आणि असं सगळं असं हार असा. आणि माझं असं झालं की मी आता आधी सगळी पांढरी फुलं एकत्र करणार, मग मी सगळी लाल फुलं एकत्र टाकणार. असं बघितलंस कधी कोणाला असं एक आधी, म्हणजे एखाद्या गणपती असू दे किंवा एखादा नवरा मुलगा असू दे, त्याच्या उजव्या बाजूला लाल आणि डाव्या बाजूला पांढरी फुलं असलेला असा हार. आणि तिकडे कृष्ण होता बिचारा. आणि त्यांचं असं झालं असेल, ही काय करतेय आणि ही का करते, मला नको यार. आणि मी आपला सीन वगैरे केला आणि मी आपलं मंजू आणि प्रसादकडे असं बघितलं ना. कसं झालं, काही करतो हार वर घेऊ नकोस. ही त्यांची पहिली रिॲक्शन होती. काहीही करतो हार दिसता कामा नये. म्हटलं का, किती छान केलं आहे बघ. सगळी पांढरी फुलं एकत्र, सगळी लाल फुलं. अगं अमृता, तुला हार सुद्धा बनवता येत नाही का. मी म्हटलं अरे पण मी माझ्या लाईन्स मध्ये आणि फिलिंग मध्ये होते. अगं कुठली फिलिंग, आमच्या सगळं त्या हाराकडे होतं. आणि अशा सगळ्या खूप किस्से झालेत बाबा. हा फोटो बघून अनेक हारवाल्यांच्या मुलींना स्वतःमध्ये पोटेन्शियल दिसलं असेल की मी उद्याची अमृता खानविलकर होऊ शकते, कारण मला तिच्यापेक्षा चांगला हार बनवता येतो. आणि मित्र हो, मॅजिक बॉक्स येणार आहे. मॅजिक बॉक्स, बरं. ह्यामध्ये आहेत 5 फोटो आणि ह्या फोटोंबद्दलचं तुझं खुपणं आम्हाला खुपणंच ऐकायचंय. खुपणं. बरं, देवा परमेश्वरा स्वामी. पहिला हा जो फोटो आहे तो आहे अंकुश चौधरी. अत्यंत म्हणजे यारो का यारे हा माणूस. आणि त्याच्याबद्दल मला काहीच खुपत नाही, काहीच नाही, ऍब्सोल्युटली नाही. ओके, तर अशा प्रकारे अंकुश बद्दल काही कळलेलं नाहीये. निदान प्रसाद ओक बद्दल काही कळतंय का बघूयात. खुपण्यापेक्षा मला एका गोष्टीची खंत आहे असं म्हणायला हरकत नाहीये की प्रसाद आणि मी जेव्हा आम्ही चंद्रमुखीचं वर्कशॉप वगैरे सुरू केलं ना, तेव्हा इतके जवळ नव्हतो जितके आज आहोत. वा. आणि मला आजही असं वाटतं की दौलत हे कॅरेक्टर त्यांनीच करायला पाहिजे होतं. सो ही खंत आहे, हे खुपणं नाही. पण आता तुला भीती नाही वाटत का, देशमाने आता ऐकतील खऱ्या ज्यांनी देशमाने प्ले केलं त्यांना वाईट वाटेल? पण तुम्ही मला प्रसाद बद्दल विचारलं ना, हो, मग मी तेवढंच सांगितलं. ओके, फेअर इनफ. आणि आता पुढचं जे नाव आहे आमचे हे नाही, पण ते नाव सांग ना. हिमांशू. असं नाही सांगायचं, मराठी महाराष्ट्रातला कार्यक्रम आहे. उखाणा घेऊन म्हणजे ठीक आहे, मला जरा 2 मिनिटं द्या, जरा 2 मिनिटं द्या. भाजीत भाजी मेथीची चालणार नाही, बाकी कुठला पण चालणार. मला जरा हेल्प करा ना तुम्ही. बरं. मग आता तिखटात तिखट मिरचीचा ठेचा. तिखटात तिखट मिरचीचा ठेचा. हिमांशू
रावांचं नाव घेते मी महाराष्ट्राची लाडकी चंद्रा. ए यमक आय डोंट नो, मला चंद्रा पाहिजे. तर हे आमचे हिमांशू अशोक मल्होत्रा आणि यांच्याबद्दल खूप काही गोष्टी खुपतात मला, पण त्या मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण आता 20 वर्ष आमची ओळख आहे, आमचं नातं आहे. ओळख काय अमृता, हा नातं आहे. पण एक गोष्ट खूप खुपते मला, ती म्हणजे ही की मी अत्यंत फिअरलेस आहे आणि ते खूप फिअरफुल होते असं म्हणायला हरकत नाही. ते घाबरतात, ते घरात मोठे आहेत, खूप लवकर त्यांचे वडील गेले, सो घरातली खूप जबाबदारी त्यांच्यावर पडली, म्हणून ते प्रत्येक वेळीस भावासाठी, माझ्यासाठी, आईसाठी खूप घाबरे आहेत. सो ते नसताना मला असं वाटतं की आमचं आयुष्य खूप वेगळं असतं. आणि आता पुढचा फोटो आहे. सुबोध सुबोध भावे. वा 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 वा, कसं काय यार, माझे गुरु आहेत ते. सुबोध ज्या प्रकारे स्वतःसाठी प्रोजेक्ट निर्माण करतो आणि स्वतः खूप एक्सपेरिमेंटल आहे स्वतःच्या रोल्स बरोबर, तसं तो हिरोईनसाठी नाही करत यार. मग ते खूपतं, कारण त्याच्यासारखा दिग्दर्शक आणि त्याच्यासारख्या आर्टिस्टने खरंच एक फिमेल ओरिएंटेड फिल्म प्रधान. सो तेवढं कर ना सुब्या, प्लीज प्लीज. हा, ती एक गोष्ट खूपते. आणि आता मला वाटतं लास्ट फोटो आहे. ओ बापरे, बाप्पा परमेश्वरा सच्चिदानंद. हे काय आहे प्रश्न. सायडी, सो क्यूट. असं अनेकदा झालं आहे की मी खूप तिची मैत्रीण व्हायचा प्रयत्न केला आहे, पण मला समहाव तो रिस्पॉन्स मिळाला नाही. आय थिंक ती गोष्ट खूपते. पण मला सईला अजून जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही खूप बोलतो, रॅदर आम्ही इंस्टाग्रामवरती काही काही गोष्टी शेअर करतो आणि आम्ही एन्जॉय करतो, पण ते एक जरा एक वन स्टेप आहे ना, तर ते असतं तर मला मजा आली असती यार. अशा प्रकारे हा राऊंड मला असं वाटतं की या सीझनचा सगळ्यात इंटरेस्टिंग आणि जबरदस्त राऊंड झालाय, कारण श्रेय अमृताला जातं की ती खूप दिलखुलासपणे बोलली. हा एपिसोड या राऊंडमुळे कायम लोकांच्या लक्षात राहणार आहे. थँक्यू अमृता. थँक्यू सो मच. मला खूप आनंद होतोय की मी ह्याच कार्यक्रमामध्ये इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर मी परत तुझी मुलाखत घेतोय. आपण इव्हॉल्व्ह झालो आहोत, आपण खूप शिकलो आहोत, आपण आयुष्याच्या आता वेगळ्या टप्प्यावरती आलेलो आहोत. एक रियालिटी शो असतो ज्यामध्ये तू जिंकत नाहीस, तुला जे काही त्यावेळेला वाटलं ते तू तेव्हा बोललीस. आज वळून ज्यावेळेला तू त्या घटनेकडे बघतेस त्यावेळेला ते तुझं वागणं तुला खुपतं का? त्यावेळेस अमृताला विचाराल तर नाही. माझा सरळ सोट काय कॅल्क्युलेशन आहे आयुष्यात. आय रिस्पेक्ट यू दॅट मच हाऊ मच यू रिस्पेक्ट मी. ठीक आहे. सो त्यावेळेस मला ते वाटलं, कारण मी खूप यंग होते. पण त्याच्यानंतर तू अनेक रियालिटी शोजची जज म्हणून येस येस. मग तू ज्यावेळेला एखादा निर्णय दिलास त्यानंतर एखाद्या मुलीने असं जर का वक्तव्य केलं तर तुला आवडलं असतं? कसं आहे ना की अगेन त्याच्यानंतर जी मला असं वाटतं मला रियालिटी जी कळली ना ती खूप वेगळी होती. अच्छा. कारण ते फक्त माझ्या हातात नव्हतं, त्याच्यात चॅनल इन्व्हॉल्ड असतं, त्याच्यानंतर अख्खा देश किंवा महाराष्ट्र जेव्हा बघत असतो तेव्हा त्यांची मतं इन्व्हॉल्ड असतात आणि त्यांना काय क्लिक होईल काय नाही होईल हे तुम्ही किंवा मी सांगू शकत नाही. आणि जसं मी म्हटलं की जर मला काहीतरी बदलायचं असेल तिकडे तर मला तीच गोष्ट अत्यंत सौम्यपणे सांगायला आवडेल आज. वा 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 वा, क्या बात है ना, की मला माझी गोष्टही पोचवायची आहे पण मला दुखवायचंही नाहीये कोणाला. वा. आणि मित्र हो, वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर राऊंडची. कुठला अभिनेता चांगला दिग्दर्शक आहे? सुबोध भावे का प्रसाद ओ? किल मी. बापरे. प्रसाद. बर, कुठला दिग्दर्शक चांगला अभिनेता आहे? सुबोध भावे का प्रसाद ओक? नाही नाही, असं नाही. प्रश्न फिरवू नाही शकत तुम्ही. मी माझं उत्तर दिलंय, मला तर ह्याच्यात काहीच नाही बोलायचं. नाही नाही, मला काहीच नाही बोलायचंय बाबा. अरे टायपो मिस्टेक झाली होती. नाही नाही, कोणता दिग्दर्शक चांगला अभिनेता आहे?
नको ना यार, सिंपल. पाया पडते तुमच्या, नको ना. पुढे पुढे. अरे अरे काय आहे बघा, नीट उत्तर देत नाही. एक मार्क गेला माझा, पास. चला. विनोदी कार्यक्रमाची निवेदिका म्हणून कोण जास्त प्रभावी वाटते? प्राजक्ता माळी का अमृता खानविलकर? प्राजक्ता माळी. हो 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 हो. का बरं? खूपच सुंदर करते ती, खूपच सुंदर करते आणि तिचं प्रभुत्व जे आहे भाषेवर ते खूपच उत्तम आहे. आणि मला असं वाटतं की तिने एक अँकर म्हणून स्वतःची खरंच खूप वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि त्यात तिचा एक तो जो एक हसरा गोड चेहरा असतो तो मला खूप आवडतो. सो डेफिनेटली ती. कुठला मराठी अभिनेता सर्वोत्तम डान्सर आहे असं तुला वाटतं? वैभव तत्ववादी की कश्मीर महाजनी? कश्मीर महाजन. हा? एनी डे. काय सांगतेस? अरे म्हणजे कमॉन, हा? त्याच्यासारखा कोणी डान्सर नाही. आणि मग तो आपला भाऊ आहे बॉस, भाऊ आहे आपला, कळलं. आणि ते खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. आणि बाप रे काय नाचतो तो. हा. हो. अशा प्रकारे रॅपिड फायर मध्ये तिने खूप छान उत्तर दिलेली आहेत. बघा. तिला मी 50 पैकी 50 मार्क देईल. आणि आता वेळ झालेली आहे अमृता, ती म्हणजे तुझ्यासाठी आलेल्या बाईट्सची. बघूया पुढचा बाईट. आज मला छान चान्स मिळालाय अमृताबद्दलचं सगळं खरं खरं बोलण्याचा. फर्स्ट ऑफ ऑल, अमृता जी आहे तिच्या नावांमध्ये जरी अमृत असेल, म्हणजे अमृताचा गोडवा असेल, तरी तिच्या वागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोडवा नाही. ऍटलीस्ट विथ मी, टू बी ऑनेस्ट, शी इज द मॅन इन एव्हरी रिलेशनशिप. म्हणजे एकदा मी तिचा वाढदिवस विसरले नव्हते. मी चुकून, म्हणजे माझं कसं आहे ना की मला एवढं नाही होत की 12 वाजता मी जागी राहणार आणि फोन करणार. सो आय काइंड ऑफ मी झोपून गेले 12 वाजता. आणि नेक्स्ट डे मॉर्निंग जेव्हा मी उठले त्यानंतर मला अमृताचा मेसेज होता, मेलीस का? माझं झालं ओ शिट, आता जे काय मला ऐकावं लागणार, जितका मला वेळ घालवायला लागणार आहे आता तू तिचा रुसवा फुगवा जो आहे तो काढण्यासाठी. सो दॅट इज हाऊ शी इज. शी इज व्हेरी डिमांडिंग, ऑफकोर्स, बिकॉज शी लव्ज यू सो मच. आणि ती खूप पॉझेसिव्ह आहे. सो दॅट्स हाऊ अमू फॉर यू. अतिशय गोड, प्रेमळ, पण तितकीच डोक्याला शॉट माझ्या कधी कधी. हॉरिबल आहे यार, हॉरिबल आहे यार. ते पण किती क्यूट. ही चांगलं काही बोललीच नाहीये माझ्या बाबतीत यार. काय डेंजर बोलली ती, मला भीती वाटली. हो तसंच आहे. पण स्वतःच्या वाढदिवशी दुसऱ्याला फोन करून पहिला प्रश्न असा विचार, मेलीस का? तिने काहीतरी एक त्याच्यानंतर सकाळी उठल्या 6-7 कॉल केले आणि मी ते उचलले नाही. बेबी प्लीज उचल ना, बेबी प्लीज उचल ना. मेलीस का? हा बेबी ऐक ना माझं, मी झोपून गेले. म्हटलं एक दिवस असतो वर्षातला जिथे मी तिला सांगते की तू झोपू नकोस. अदरवाईज मी तिचं सगळं ऐकते, नॉट रिअली. पण तरी सुद्धा की अमू ऐक ना, आज मला सण्याचं इथे, बरं नवऱ्याबरोबर आणि फॅमिली बरोबर सतत बाहेर जात असते ती. सो माझी खूप चिडचिड होते, खूप म्हणजे खूप. सो तिचं असं आहे की मी माझ्या फॅमिली बरोबरच चालली आहे. मी म्हटलं तू एक ट्रिप केल्यानंतर माझ्या बरोबर येऊन एक ट्रिप करायलाच पाहिजे. आणि माझी होते चिडचिड. कारण ना ती अशी आहे ना की समजा तिच्या माझ्यामध्ये समजा मी लवकर गेले तर मी चेटकीण म्हणून तिचा पिछा करणार, तिच्या पंख्यावर बसणार. जोपर्यंत ती वरती येत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार. म्हणजे आय कॅन टेक हर टू माय ग्रेव्ह असं आहे. म्हणजे आयुष्यात इतकं सगळं झालंय, केलंय, व्हॉट एव्हर इट इज, ते सगळं तिला माहिती. आणि ती माझी कॉन्फिडंट आहे, ती माझी शी इज माय सिस्टर, शी इज माय एव्हरीथिंग. आणि माझं प्रेम असंच आहे. सो आपल्याला एक खूप मंडळी लागत नाहीत, आपल्याला एक ठराविक काही मंडळी लागतात आणि बस ती बरोबर असली पाहिजेच पाहिजे. आणि आता अजून पुढचा बाईट आपण बघणार आहोत. हाय अमृता, मला इथे अमृताविषयी काय खुपतं हे सांगायला बोलवलंय. पण आपल्याकडे वेळ फारच कमी असल्यामुळे अमृता मला एकच गोष्ट सांगायला लागेल. ओके. सो मला अमृतामधली एक गोष्ट खुपते, ती म्हणजे मला असं वाटतं की ती खूप जास्त एक्सप्रेसिव्ह आहे. म्हणजे खूपच जास्त एक्सप्रेसिव्ह आहे. म्हणजे मी परत हे खूप जास्त म्हणते ना, ह्याचं वजन आणि याच्या मागचं कारण तिला नक्की कळेलही आणि पटेलही. म्हणजे ती एक्स्ट्रीम चिडते, ती खूप जास्त प्रेम करते, ती पराकोटीचा द्वेष करते, ती स्वतःही खूप जास्त दुःखी होते. म्हणजे सगळंच एक्स्ट्रीम आहे.
काही थोडं नाहीये. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या इमोशन ज्या काही आपल्यामध्ये असतात ना, त्या सगळ्या थोड्या तिने कंट्रोल केल्या पाहिजेत. बाकी ज्या काही खुपणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी तिला भेटल्यावर सांगते अमृता. टीव्हीवर नको. ओके. आय लव्ह यू. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत आणि गॉड ब्लेस यू. ती माझी काय आपण म्हणूया की ह्या बाबतीमध्ये ती सासू आहे, पण अशा बाबतीत ती माझी आई आहे की म्हणजे तिला तिच्या पण मुलांची इतकी काळजी नसते जितकी माझी असते. ऐक ना, मी काय म्हणते, आता इथे यायचं होतं ना, तर 1-2 दिवसांपासनं मी काय म्हणते, किती काही झालं, अशी वाग तशी वाग. सो आपण एक आपल्या मुलीला जेव्हा सासरी पाठवतो तेव्हा किती इन्स्ट्रक्शन्स देऊन पाठवत असतो मंजू ना. तुला हे सासर वाटतं? हा? हे ती कोणाचंही माझी मैत्रीण सासर आहे. नाही. तुला असं का वाटतं की मी तिला काहीतरी वाकडे तिकडे प्रश्न विचारीन आणि मग तिला नंतर रडायला लागेल आणि तुला मला फोन करायला लागेल आणि मला झाडायला लागेल? वाय आय वोंट डू सच थिंग्स. पण हा, तर ती माझी सासू पण आहे आणि ती माझी आई पण आहे. सो आणि ती मला म्हणजे सोनू तेवढं नाही बोलत, पण ही मला खूप बोलते. मला काय वाटतं, आणि मग ती ओख पण आहे ना ती. हा, मग मला काय वाटतं की तू असं नव्हतं करायला पाहिजे, पण ठीक आहे, आता त्याचं काय करूया. मग माझंच होतं, ठीक आहे, ओके. आणि मी ऐकते. मला प्रेमाने सांगाल ना तर मी खूनही करीन. आणि मित्रांनो, आता वेळ झालेली आहे ती म्हणजे फोन राऊंडची. अरे बाप. ऐकूया कुणाला अमृता फोन लावते. सो मी माझ्या आयुष्यातल्या तिला फोन लावते. ती आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असते. ती आई असते, ती मावशी असते, ती बहीण असते. आणि ती जेव्हा अचानक आपल्याला सोडून जाते तेव्हा खूपशा गोष्टी राहून जातात, सांगण्याच्या, बोलण्याच्या, विचारण्याच्या. आता 1 वर्ष झालं. आमच्या घरावर एका माऊलीची सावली होती आणि ती नाही आहे आज, पण ही व्यक्ती फक्त माझ्या आयुष्यात नाही आहे, ती महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आहे. जसं मी म्हटलं तसं ती आई आहे, ती बहीण आहे. वा. आणि ही जी ती व्यक्ती आहे ना, वा, ही वा. सतत तुमच्या पाठीशी उभी असते, तुम्हाला आशीर्वाद देत असते. तुमची आजी असते, तुमची पणजी असते. वा वा, सो त्यात तिला फोन लावायचा आहे मला. कल्पनाच किती सुंदर. हॅलो.
होतं. नको ग, मला एवढंच सांगायचंय की पुढच्या जन्मी तू जशी आहेस ना तसाच जन्म घे. फक्त स्वतःसाठी जग, स्वतःसाठी जगायला शिक. कारण तू ठीक तर घर ठीक, तू ठीक तर आम्ही ठीक. ठीक आहे ठीक आहे, तुझा आपाजी वाट बघत असते. आय लव्ह यू. हेवी. पण खरं मी म्हटल्याप्रमाणे जरी तू मावशीला फोन लावलास आणि त्याआधी जर का ते सांगितलं नसतंस, ते सांगितलंस, तर आम्ही केवळ तुझं मावशी प्रति प्रेम आम्ही ऐकत बसलो असतो. पण तू ज्यावेळेला सांगितलंस की प्रत्येक घरामध्ये एक ती असते, तर प्रत्येक ऐकणाऱ्यांनी, पाहणाऱ्यांनी आपल्या आयुष्यातल्या ती जी आता नाहीये तिच्याशी हा फोन कॉल रिलेट केला, अगदी मी सुद्धा. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अजून काही बाईट्स आहेत आपल्याकडे. ओ बापरे, चांगल्या चांगल्या आहेत म्हणजे. आता चला हुशार, बघूया पुढचा बाईट. बापरे, आमच्या आई साहेबांचा बाईट घेतलाय. अमृताचे कपाट बघितलं तर इतकं भरून भरून आहे तिचं कपाट म्हणजे. आणि एक सांगायचं म्हणजे ऑनलाईन शॉपिंग रोजच्या रोज अमृताची शॉपिंग असते. थांब म्हटलं की थांबायचं नसतं. शूज म्हणजे प्रत्येक वेळा आम्ही बाहेर पण जातो तर म्हणणार मम्मी हे शूज चांगले, हे घेऊ का. माझं नेहमीचे भांडणं आमचे शॉपिंगमधनं खूप होत असतात. तेवढंच फक्त मला खटकतं. नाही, माझं प्रॉब्लेम माहिती काय आहे, मला उगाच मोठी शॉपिंग आवडत नाही. मला ना चीप शॉपिंग आवडते. शाबास. चीप शॉपिंग म्हणजे कशी, आता किती आलेत आपले, आता आपल्याला एवढे पैसे आले, हा मग यातले मी एवढे खर्च करू शकते. आणि मी लिटरली 10,000पर्यंत त्या ऑनलाईन शॉपिंग मध्ये जाणार आणि 10,000 झाले, ओके ओके बस बस बस. मग एक 20 दिवसांनी परत मी काहीतरी मागवणार. आणि मला स्वस्त शॉपिंग खूप आवडते. मला स्वस्त साड्या घ्यायला खूप आवडतात, स्वस्त ड्रेस, कानातले वगैरे वगैरे असं सगळं. म्हणजे मी अगदी 400-500 रुपयाची पण मी शॉपिंग करते. मला खूप आवडतं. काही ब्रँडेड बिंडेड मी काही घालत नाही, मी खरंच सांगते तुम्हाला. नेक्स्ट बाईट बघूया आता. ओके, बापरे, आले आमचे हे. मग बहुत सारे लोगों को ये बात पता नहीं होगी, लेकिन अब पता लग जाएगी कि सुबह सुबह जब आप मुंह से कुछ कहते हो करने के लिए, तो उससे नहीं पता होता लाइफ में क्या हो रहा है. क्योंकि पहले 1-1.5 घंटे तक वो कम्प्लीटली जोन में रहती है, अपने पता नहीं कौन से जोन में रहती है. शी इज लॉस्ट इन हर ओन वर्ल्ड आई थिंक. एक दो बारी जैसे मैंने कहा कि कुछ मैंने नहीं कहा, एक्चुअली उसने खुद ही पानी गर्म करने के लिए रखा, पतीले में पानी गर्म करने के लिए रखा है, और वो पानी 1-2 लीटर पानी रखा है कि चलो गर्म पानी लेके जाएगी, जिम जाना है या ट्रेनिंग के लिए जाना है. और वो पानी रख के भूल जाती है, उसे याद ही नहीं रहता कि वहां पे पानी है नहीं है, गर्म हो रहा है नहीं हो रहा है. वो अपना नहा रही है, वो अपना चिल कर रही है. बेचारा पानी जो 1 लीटर पानी था या 2 लीटर पानी था, वो बेचारा 100 मिलीलीटर रह जाता है, उसमें कुछ बचता ही नहीं. पूरा पतीला साफ हो जाता है, पूरा पानी भाप बन के उड़ जाता है. बट हम अपने जोन में. कई बार इनफैक्ट उसने मुझे ऐसा भी कहा है कि बेबी तुम सुबह सुबह इतने क्यों बात करते हो, तुम ऐसे ना, ऐसा लग रहा है कि तुम बात नहीं कर रहे हो, तो तुम्हारे होंठ हिल रहे हैं, लेकिन मुझे कुछ सुनाई नहीं दे रहा है, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा. तुम थोड़ा स्लो बात किया करो सुबह सुबह, प्लीज डोंट टॉक टू मी, आई डोंट नो इन सम जोन आई एम. और फिर हमारे घर में शुरुआत होती है कार्टून नेटवर्क की. कार्टून देखते हैं सुबह सुबह. फिर सुबह सुबह 1-2 घंटे तक अम्मू को कार्टून देखना पसंद है, वो देखेगी अपना कार्टून. फिर शुरू होगा फिल्म समारोह, मतलब हमारे घर के अंदर अलग अलग प्रकार की फिल्में, ऑल दिस OTT प्लेटफॉर्म्स. देन शी कीप वाचिंग फिल्म्स एंड देन शी गोस फॉर वर्क और व्हाटएवर. एंड देन फिर आने के बाद हॉरर फिल्में. यांनी माझ्यासाठी मी खूप फनी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कधीच बघितल्या नव्हत्या ना, म्हणून त्यांनी लग्न केलंय माझ्याशी. कारण हे मी ऍक्च्युली अशीच असते. तो अत्यंत तो डबल MBA झालेला आहे आणि उर्दू शायरी वाचतो, हिंदी वाचतो आणि खूप पुस्तकं वाचतो. तो मेरिट होल्डर राहिलेला आहे.
कट्टू एक अशी झल्ली मुलगी येते त्याच्या आयुष्यामध्ये जी कार्टून्स बघते आणि माझं असं तुमने ये कार्टून नहीं देखा, तुमने वो कार्टून, तुमको ये नहीं पता, तुमको वो नहीं पता. कारण कम्प्लीट मूवी बफ आहे ना मी, तर मला ॲनिमेशन फिल्म्स प्रचंड आवडतात आणि हॉरर फिल्म्स. आणि एका पॉइंटला असं झालं होतं की मी रात्री हॉरर फिल्म्स बघायचे आणि मी झोपायचे आणि मी रात्री उठायचे आणि रडायचे. त्यांनी शेवटी मी असं म्हणतो ना आपण की लपून छपून हॉरर फिल्म्स बघायला घेतल्यात मी आता घरात, कारण ते सगळं माझ्या स्वप्नात होतं, यु नो, जे काही मी बघते ते. आणि मग तुम्हाला म्हणतो नको ना बघू बाबा, हे तुला झेपत नाही तर कशाला बघते बाबा. पण हे असं सगळं होतं. पण तुम्हाला माहिती असं म्हटलं जातं जेव्हा आपण हॉरर फिल्म्स बघतो ना तेव्हा तुमच्या कॅलरीज जास्त बर्न होतात. हो ना, घाबरून रडून आणि बाकी वेळेला टॉयलेटमध्ये जाऊन असं वगैरे करून, यु नो. नाही अरे पण आता मेन त्यांनी खुपणं जे सांगितलं त्याच्याबद्दल आपण बोललोच नाही. ही सकाळी उठते आणि 1 तास ही हिची असते. हो, कारण मी डे ड्रीमर आहे. सकाळी इतका केओस असतो माझ्या डोक्यात. सो माझं असं होतं की मी ऑफ होते, इनकमिंग ऑफ होऊन जातं माझं. अच्छा, वा. पण त्यांनी किती पेशंटली सांगितलं, कौतुक आहे हिमांशू, हॅट्स ऑफ. 1 मिनिट, माझ्या बरोबर 20 वर्ष म्हणजे कोणीतरी पेशंट व्हायला पाहिजे की नाही. सगळ्यांना आपल्या तालावर नाचवणारी अमृता हिमांशूच्या प्रेमात पडली आणि सिनेसृष्टीला एक गोड अनुरूप जोडी मिळाली. सेम प्रोफेशन, बिझी शेड्यूल असताना तुम्ही दोघे एकमेकांसाठी कसा वेळ काढता? शेवटी जायचं घरीच असतं ना. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. लग्न झाल्यापासून मी तुम्हाला सांगू का की एकही दिवस असा नाही की त्यांनी मला कधी सांगितलं असेल की हे करू नकोस. म्हणजे नको तर त्याच्या डिक्शनरीमध्येच नाहीये. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मला खूप जपलंय, माझ्या खूप गोष्टी सहन केल्या आणि पुढेही कराव्या लागतील त्याला, तसं नाहीये. पण मला असं वाटतं की एकमेकांना सगळं सांगणं आणि एकमेकांशी खरं राहणं हे तर ह्याच्यासाठी या गोष्टीला तोड नाही. रिस्पेक्ट, खरं बोलणं आणि प्रेम खूप नंतर येतं आता माझ्या डिक्शनरीमध्ये, आणि 20 वर्ष ओळखते ना त्याला. सो रिस्पेक्ट आणि खरं बोलणं. अमृता, मराठी असो किंवा हिंदी चित्रपट, तू नेहमीच विविधरंगी विविधढंगी भूमिका करत आली आहेस. रिअल लाईफ तर तू गाजवतेस, पण रिअल लाईफमध्ये देखील तुझ्या बिनधास्त बबली इमेजचे सगळे फॅन आहेत. इमेज कशीही असली तरी आतून आपण सर्व दिल से देसी असतोच. मग अशी कोणती सवय किंवा मोमेंट आहे किंवा एखादा क्षण आयुष्यातला असा होता जो तुला दिल से देसी बनवतो? सो मी आता एक ट्रॅव्हल शो करत होते माझ्या यूट्यूब चॅनलसाठी, आणि त्यांच्यामुळे ना मला माझ्या गावाला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर अर्थातच मी कुलदेवीला गेले, आणि अढिवऱ्याची कालीमाता ही आमची कुलदेवी आहे. आणि देवीसमोर मी असे हात जोडले आणि मी तिला म्हटलं की तू किती आमची काळजी घेतली आहेस खानविलकरांची, ही आमचं गाव इतकं छान जपलंयस, आमच्या गावाकडे एक नदी आहे तिला जपलंयस, आणि मी तुम्हाला ना ते शब्दात सांगू शकत नाहीये. सो मला असं वाटतं मी कुठेही गेले, कितीही लंडनची वारी केली, कितीही युरोप फिरले ना, तरी तो जो क्षण होता ना देवीसमोरचा, तिकडे मला कळलं की बाई तू इथलीच आहेस, इथल्याच मातीतली आहेस, आणि ही माती कितीही तू कुठेही फिरलीस तरी ह्या मातीसाठी तुला परत इथेच यावं लागणार आहे. वा वा. असं नक्की काय खुपलं म्हणून स्वतःला इतकं टफ व्हावं लागलं? आयुष्य शिकवतं तुम्हाला. आयुष्य तुमच्या समोर काही अशी माणसं घेऊन येतं जे आयुष्यात तुमच्याकडनं सगळं घेऊन जातात, यु नो, आणि मग तुमच्याकडे पर्याय उरत नाही, तुम्हाला तुमच्या पायांवर उभंच राहावं लागतं. आणि कितीही लोकांनी आपल्याला नावं ठेवू देत, कितीही लुटून जाऊ देत लोक, टफ बनावंच लागतं. ती दुनिया आहे. आणि मी नाही टफ बनणार तर मी माझ्या घरातल्या मुलांना काय आयडल देणार की नाही आमची मावशी अशी होती बस, आम्ही नाही कोणाचं ऐकून घेत. आपल्या नंतरच्या जनरेशनसाठी ते करावं लागतं. वा वा वा. तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंगचा सलाम. कॉटन किंग तर्फे तुमच्या कुटुंबियांसाठी एक गिफ्ट हॅम्पर. थँक्यू.
खरंच हा तुझा ॲक्वाटॉफ प्रवास आमच्यासाठी प्रेरणा देणारा ठरलेला आणि तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी व्हावा ही इच्छा व्यक्त करत तुम्हाला आम्ही देत आहोत अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच वारी अर्थात धारदार शानदार रविवारी तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. आणि जाता जाता अमृता तुझ्यासाठी तुझंच गाणं मी केलेलं. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा हाय श्वासातून ऐकू ये मारवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. थँक्यू.